नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. नुकताच कंबाईन ग्रुप सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे, ज्यामध्ये हे जे पूर्वी जागा होत्या त्यापेक्षा या ठिकाणी डबल जागा ज्या आहेत ते वाढवण्यात आलेल्या आहेत. तर सुरुवातीला 938 जागा होत्या. ओके, 938 जागा होत्या. तर आता यामध्ये 938 वरून डायरेक्ट या ठिकाणी टोटल जी संख्या झालेली आहे ती 1741. ठीक आहे. तर 1741. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ही जी पोस्ट वाढलेल्या आहेत, सुरुवातीपेक्षा डबल झालेल्या आहेत, यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तर नेमका कट ऑफचा अंदाज काय आहे. यापूर्वी आपण कंबाईन वीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफचा अंदाज लावला होता तो या ठिकाणी खरा ठरलेला आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता नेमका याचा जो कट ऑफ आहे, पूर्वी प्रिडिक्शन डिफरंट होतं, आताचं प्रिडिक्शन हे डिफरंट असणार आहे, कारण डबल यामध्ये वाढ झालेली आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की याच्यामध्ये जे फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये ह्याला काही लिमिटेशन्स असतात. म्हणजे ज्यांच्याकडं किंवा काही टायपिंगचं सर्टिफिकेट आहे असेच मॅक्सिमम विद्यार्थी या ठिकाणी इथं फॉर्म भरतात. एक्सेप्ट या ठिकाणी एक्साईजसाठी फॉर्म भरणारे. सुरुवातीला एक्साईज नव्हत्या, त्यामुळे अनेकांनी फॉर्म भरले सुद्धा नसतील. त्यामुळं अशा कंडिशनमध्ये हा जो कट ऑफ आहे हा खूप खाली येऊ शकतो. ओके, म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा, कारण जागा ज्या आहेत या ठिकाणी हे जवळपास दुप्पट झालेल्या आहेत. आता यामध्ये 1741 जागा आहेत. मग 1741 या ठिकाणी जागासाठी जर आपण ब्रीचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसाधारण 17 जागेसाठी या ठिकाणी मेन्सला 17 मुलं बोलवलेले आहेत. तर मग इथं सुद्धा तसं प्रेडिक्शन घेतलं तर जवळपास या ठिकाणी 1.5 लाख फॉर्म आहेत आणि त्यामध्ये नाही म्हटलं तरी 30,000, जवळपास 30,000 विद्यार्थ्यांना त्यांना मेन्सला घ्यायचं आहे. आता 30,000 विद्यार्थ्यांना जर मेन्सला घ्यायचे असेल तर कट ऑफ जो आहे तो पूर्वीपेक्षा खूप खाली जाणार आहे. म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा आपण इथं हे करू. ओके, एक एक्सपेक्टेशन्स ओपन कॅटेगरीचे पकडू, त्यानंतर बाकीचे जे कॅटेगरी आहेत ते त्यापेक्षा या ठिकाणी कमीच असणार आहे. तो ओपनचा कट ऑफ जो आहे त्यांचा स्कोर 45 ±2, म्हणजे या ठिकाणी 45 किंवा 47 या दरम्यान या ठिकाणी काय आहे स्कोर असू शकतो. त्यामुळं या ठिकाणी कट ऑफ जो आहे 45 ते 47 या दरम्यान डेफिनेटली असेल. त्यामुळं ज्यांचा स्कोर 45 आहे अशा विद्यार्थ्यांनी, मुलांनी या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मुलींच्या बाबतीत जर पाहिलं तर डेफिनेटली हा जो आहे हा 5 पेक्षा म्हणजे या ठिकाणी काय आहे, ज्यांचा स्कोर 40 आहे, म्हणजे 40 ते 42 या दरम्यान या ठिकाणी ओपन फिमेल. ओके, ओपन फिमेलचा जो आहे तो इथं कट ऑफ लागेल आणि ओपन मेलचा जो आहे तो या ठिकाणी 45 ते 47 या दरम्यान असणार आहे आणि मुलींचा 40 ते 42 या दरम्यान डेफिनेटली कट ऑफ असणार. मग इतर कॅटेगरी जे आहेत त्यांचा त्या ह्याच्यानुसार काय आहे जो कट ऑफ आहे तो कमी येत असतो. ठीक आहे. तर हे झालं या ठिकाणी प्रिडिक्शन, आणि याला गृहीत धरून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण लवकरच आता ही म्हणजे जागांची जी वाढ झालेली आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर आयोग डेफिनेटली लवकरच या ठिकाणी या ग्रुप सीचा सुद्धा रिझल्ट लागेल. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली अभ्यासाला लागा, जर पूर्वी लागलेले नसतील तर, कारण पूर्वी जागा ज्या आहेत त्या खूप कमी होत्या. ओके, आता त्या डबल झालेल्या आहेत. ठीक आहे. तर त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची प्री आणि मेन्सची, त्याचबरोबर प्रीची डेडिकेटेड अशी कंबाईनची बॅच सुरू आहे ऑनलाईन, त्याचबरोबर ऑफलाईन स्वरूपात. त्यामध्ये ऑनलाईनसाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. डेमो लेक्चर्स आहेत आणि ही बॅच जस्ट सुरू झालेली आहे. त्यामध्ये या ठिकाणी इकॉनॉमिक्स, पॉलिटी अँड या ठिकाणी सायन्स सुरू आहे. ठीक आहे. तर या बॅचच्या माध्यमातून 2026 मध्ये होणारी जी प्रिलियम आहे, मेन्स आहे, ते आपल्याला निश्चित क्रॅक करता येणार आहे. त्याचबरोबर इतर जे कोर्सेस आहेत, टेस्ट सिरीज आहे कंबाईनची, यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि दररोजच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. जर काही क्युरी असेल तर व्हॉट्सॲपला सुद्धा या ठिकाणी कॉल करू शकता. थँक्यू, ऑल द बेस्ट आणि जय हिंद.